औषधांची ऑनलाईन विक्रीच्या विरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जे आहे ते आज रस्त्यावर उतरलं। देशभरामध्ये हा संप त्यांनी पुकारलेला आहे आणि एक दिवसाचा बंद पाडलेला आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुद्धा या ठिकाणी जर बघितलं काळ्या फिती लावून या ठिकाणी निषेध केला जातो आहे, आंदोलन केलं जात आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे की ज्याला घेऊन तुम्हाला आंदोलन करावं लागतं आहे? आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2018 रोजी एक नोटिफिकेशन या ठिकाणी काढलं गेलेलं होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे FDA कमिशनर जे होते हर्षवर्धनजी कांबळे त्या कमिटीचे चेअरमन होते आणि त्या कमिटीने हा अशा प्रकारचा निर्णय केला ज्याच्यामध्ये सगळे किरकोळ विक्रेते आजच्या घडीला जे आहे की हे त्रासामध्ये आलेले आहेत। आणि तुम्ही पाहिलं की बा या देशाची जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे आमची औषधीची, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आहे तो किरकोळ विक्रेत्यांचा आहे आणि आजच्या घडीला त्यांचं भविष्य या पद्धतीने धोक्यात येतं। नियंत्रित आणि अनियंत्रित औषधीवरती डिफाईन केले गेलेले जे मार्जिन आहे, जे केंद्राने त्याच्यामध्ये डिफाईन केलं गेलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच्या किमतीसुद्धा केंद्र सरकार ठरवत असते। ऑनलाईन औषध विक्री जे होत आहे त्याचा तुम्हाला खऱ्या अर्थाने विरोध आहे, तो कशा? ऑनलाईनच्या माध्यमाने ज्या स्पिरियस ड्रग किंवा झोपेच्या गोळ्या किंवा आपल्याला नशेच्या गोळ्या, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की बा ॲबॉर्शनच्या गोळ्या, या सर्रासपणे नवीन जनरेशनच्या हातामध्ये मिळत आहे। ऑनलाईनच्या माध्यमाने अशा प्रकारची औषधी मागून त्याच्यामध्ये जे आहे की बा त्यांचं भविष्य धोक्यात येत आहे। आजपर्यंत भारतामध्ये जवळपास ज्या दिवशीपासून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीपासून आमचे किरकोळ विक्रेते, औषध विक्रेते यांनी आपल्या लोकांच्या आरोग्याची रक्षा केलेली आहे। आज अशी कुठलीही बातमी नाही की लोकांचं आरोग्य किंवा रुग्णाचं एखाद्या रुग्णाची चुकीच्या औषधीने आपल्या कोणाचा जीव गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये इतक्या वर्षाची जी या संघटनेची किंवा इतक्या वर्षाची या प्रोफेशनची जी जमेची बाजू आहे त्याला कुठेतरी खालच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न या शासनाच्या माध्यमाने होत आहे। आमचा त्याला विरोध आहे कडकडून। आणि किरकोळ विक्रेते, तुम्ही नेहमी लोकांच्या जीवनाची रक्षा करता, पण आज तुम्हाला बंद पाळावं लागलं। तुम्ही बंद केल्यामुळे अनेकांचे हालसुद्धा या ठिकाणी औषधामुळे होऊ शकतात। त्या दृष्टीने यापूर्वी आम्ही सर्व वृत्तपत्रांना किंवा मीडियाच्या माध्यमाने आम्ही सगळ्या जनतेला आवाहन केलेलं होतं आणि फक्त नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या प्रकारचं आवाहन केलं गेलेलं होतं की जनतेला कुठलीही त्यांना असुविधा न झाली पाहिजे। त्याकरिता त्यांना आवश्यक असलेली औषधी त्यांनी 19 तारखेच्या पूर्वी त्यांनी खरेदी करावी आणि 20 तारखेला हा जो कडकडीत बंद आहे त्याच्यामध्ये त्यांना होणाऱ्या असुविधेकरिता आम्ही सुद्धा जनतेची या आपल्या माध्यमाने माफी मागतो। परंतु आम्ही अनेकदा केंद्राला, राज्याला आम्ही यापूर्वी पत्रव्यवहार केलं, त्या पत्रावरती कुठलाही फेरविचार न करता अजूनही ते नोटिफिकेशन जे मागे घ्यायला पाहिजे होतं ते मागे न घेतल्यामुळे हे आंदोलन आम्हाला पत्करावं लागलं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या दिलेल्या पत्राची दखल सरकारने घ्यावी, या दृष्टिकोनातून फक्त हा एक दिवसाचा सांकेतिक बंद आम्ही या ठिकाणी ठेवला। नक्कीच सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी या दृष्टिकोनातून हा सांकेतिक एक दिवसाचा बंद पुकारण्यात आलेला असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर आपण सगळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट या ठिकाणी जे आहे ते एकत्र झालेले आहे आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।